बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देअर वेअर 60 क्वेश्चन, करेक्टेड आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स अँड फॉर इनकरेक्ट आन्सर 1 मार्क वुड बी सबस्ट्रॅक्टेड. यशवंत had attempted all question and he got 90 marks. How many question he got wrong? मीन्स क्वेश्चनचा अर्थ काय होतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, ज्या एक्झाम मध्ये टोटल क्वेश्चन होते 60, त्या 60 क्वेश्चन मध्ये प्रत्येक जे राईट आन्सर आहे त्याला मिळणार होते 2 मार्क आणि जे रॉंग आन्सर असेल त्याच्यासाठी सबस्ट्रॅक्ट होईल 1 मार्क. ही कंडिशन दिलेली आहे. यशवंत नावाच्या विद्यार्थ्याने 60 क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि 60 क्वेश्चन अटेम्प्ट केल्यावर त्याला मिळालेले 90 मार्क. तर आपल्याला विचारलेलं आहे की त्याने त्या 60 पैकी किती क्वेश्चन रॉंग सॉल्व्ह केलेले आहेत. तर सगळ्यात पहिले आपण जे राईट क्वेश्चन त्याने सॉल्व्ह केलेले त्यांना मानू आपण x, जे त्याने रॉंग क्वेश्चन सॉल्व्ह केलेले त्यांना कन्सिडर करू आपण y. आफ्टर दॅट अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन मध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी दोघं क्वेश्चन मिळून टोटल 60 आहे. तर राईट सोडवलेले x आणि रॉंग सोडवलेले y, दोघं मिळून टोटल आहे 60. ही कंडिशन फर्स्ट. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन मध्ये त्यांनी सांगितलंय राईट क्वेश्चन साठी आहे 2 मार्क. राईट क्वेश्चन x आहे त्याच्यासाठी 2 मार्क आहे. रॉंग क्वेश्चन जो आहे y त्याच्यासाठी 1 मार्क सबस्ट्रॅक्ट होणार आहे म्हणून त्या ठिकाणी यूज केला आपण मायनस साइन. हे असं सॉल्व्ह करून त्याला मिळालेले 90 मार्क्स म्हणून इक्वल टू 90. हे आलं आपलं इक्वेशन 2. दोघं इक्वेशन आपण 1 बाय 1 एका खाली एक लिहून घेतले. आफ्टर दॅट आता या दोघांना आपण सिम्प्लिफाय करूया, ज्याच्यावरून आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू मिळेल.